नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे तरोट्याची भाजी। याला टाकळासुद्धा म्हणतात। ही एक रानभाजी आहे आणि याचे काही औषधी गुणधर्मसुद्धा आहेत। तर टाकळ्याच्या पानाची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते। तसेच वरच्यावर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो। त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात। लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो। टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकारक आहे व मलसारकही आहे। तर हे झाले या भाजीचे फायदे। तर आज आपण ही भाजी बनवणार आहे। सुरुवातीला ही भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे। भाजीसाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला। त्यानंतर लसूणाच्या पाकळ्या त्याचे सुद्धा बारीक कट करून घेतले। त्यानंतर मोहरी आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या। ही भाजी आपण तव्यावरच करणार आहोत। तर तव्यावर मी 2 चम्मच तेल घातले आहे। तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडायला लागले की यामध्ये जिरे घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेला लसूण घालून घेऊ। 1 ते 2 मिनिट हा आपण परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या आहे। हवे तर लाल मिरच्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही खोडून घालू शकता। लाल मिरच्याचे तुकडे पण यामध्ये छान लागतात। तर मी यामध्ये हिरव्या मिरच्याचेच तुकडे घातले आहे। यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ। कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपण तो परतून घेऊ। हे पहा, कांदा आपला छान असा लालसर झाला आहे। यामध्ये आता आपण हळद घालून घेऊ। आता यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे। भाजी कोवळी असताना छान लागते। आता आपण हे छान असे परतून घेऊ। तीन ते 4 मिनिटं आपण हे छान अशी मंद आचेवर ही भाजी शिजू देऊ। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे। हे आपण आता परतून घेऊ। झाकण ठेवून आपण आता 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजू देऊ। हे पहा, भाजी आपली छान अशी शिजलेली आहे। लोखंडी तव्यावर भाजी केल्यामुळे भाजीला आणखी छान अशी टेस्ट येते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।